नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी वाणिज्य विषय SP विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीचे सभासद या प्रकरणामधील सभासदाचे संपादन असेल, सभासदाची संपुष्टता असेल, सभासदत्वाला विराम असेल, तसेच सभासदांविषयी माहिती अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सभासदत्वाचे संपादन। सभासदत्वाचे संपादन म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या कंपनीचे सभासदत्व कसे मिळवता येईल याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर नंबर 1 आहे घटनापत्रकाची सदस्यता घेऊन। नंबर 1 घटनापत्रकाची सदस्यता। तर बघा, घटनापत्रकाची सदस्यता घेऊन सभासद हे पद मिळवता येतं। म्हणजे कंपनीचं जे घटनापत्रक असतं आणि ह्या घटनापत्रकावर ज्या व्यक्ती सह्या करतात त्या व्यक्ती काय बनतात? सभासद बनतात। लक्षामध्ये, घटनापत्रक हा कंपनीचा महत्त्वाचा आणि मुख्य दस्तावेज आहे आणि या दस्तावेजावर ज्या व्यक्तीच्या सह्या असतात त्या व्यक्ती कंपनीच्या सभासद बनतात। तर सभासद बनण्याचा हा एक मार्ग आहे। तसेच कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या ज्या व्यक्ती करतात तर त्या कंपनी जर सार्वजनिक कंपनी असेल तर सार्वजनिक कंपनीसाठी घटनापत्रकावर 7 सदस्य सह्या करतात। लक्षामध्ये, तसेच खाजगी कंपनीसाठी 2 सभासद व्यक्ती असतात आणि एक व्यक्ती कंपनीसाठी 1 सभासद, अशा प्रकारच्या ह्या व्यक्ती असतात आणि त्या घटनापत्रकावर कंपनीचा प्रकार जसा असेल तसा घटनापत्रकावर ते सह्या करतात। सार्वजनिक कंपनीसाठी 7, खाजगी कंपनीसाठी 2 आणि एक व्यक्ती कंपनीसाठी 1, असे सदस्य सभासद असतात। आणि अशा किमान व्यक्ती घटनापत्रकावर सह्या करण्यासाठी आवश्यक असतात आणि अशा किमान व्यक्ती घटनापत्रकावर सह्या करण्यासाठी काय असतात? आवश्यक असतात। आणि खरे तर हे सर्वजण कंपनीचे प्राथमिक सभासद असतात आणि खरे तर हे जे व्यक्ती असतात हे कंपनीचे प्रथम सभासद असतात। नंबर 2 आहे भाग खरेदीसाठी अर्ज करून व भाग वाटपाने। नंबर 2 आहे भाग खरेदीसाठी अर्ज करून व वाटपाने। तर भाग वाटपाने तर कंपनीचे भाग ज्या व्यक्ती खरेदी करतात ते कंपनीचे सभासद बनतात। तर ज्या व्यक्तीला कंपनीचे भाग खरेदी करायचे असतात त्या व्यक्तीला कंपनीकडे अर्ज करावा लागतो आणि ज्या व्यक्तीला कंपनीचे भाग घ्यायचे आहे, कंपनीचे भाग खरेदी करायचे आहे, अशी जी व्यक्ती असते आणि अशा व्यक्तीला कंपनीकडे अर्ज करावा लागतो। कशासाठी अर्ज करावा लागतो? तर कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठीचा तो अर्ज असतो। तसेच त्याचा भाग खरेदीसाठीचा अर्ज जर कंपनीने स्वीकारला तर त्याला भागाचे वाटप केले जाते आणि हा अर्ज करणारी जी व्यक्ती असते ह्या व्यक्तीने जर कंपनीकडे अर्ज केला भाग खरेदीसाठीचा आणि हा भाग खरेदीसाठीचा अर्ज कंपनीने स्वीकारला, त्या अर्जाचा जर स्वीकार केला तर त्या व्यक्तीला कंपनी काय करते? भाग वाटप करते आणि अशा व्यक्तीला भाग वाटप केले जाते आणि अशा प्रकारे तो भागधारक बनतो आणि असा जो व्यक्ती असतो तो कंपनीचा कोण बनतो? भागधारक बनतो आणि सभासदत्व
मिळवतो. बघा, भागासाठी व्यक्तीला अर्ज करावा लागतो आणि कंपनी त्या व्यक्तीचा तो अर्ज जर स्वीकारला कंपनीने तर त्याला भाग कंपनी देते आणि त्या व्यक्तीला भाग दिल्यानंतर कंपनीचं ती व्यक्ती काय होते, भागधारक बनते आणि अशी व्यक्ती कंपनीचे सभासदत्व मिळवते. म्हणजेच कंपनीकडे भागासाठी अर्ज करून व भाग वाटपाने व्यक्ती ही कंपनीची सभासद बनते, कंपनीचा सभासद बनता येतं. नंबर 3 आहे अभौतिक स्वरूपात भाग धारण करणे. अभौतिक स्वरूपात भाग धारण करणे. अभौतिक स्वरूपात भाग धारण करणे तर एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेले भाग पेढीमध्ये लाभप्रद मालक म्हणून नोंदवलेले असतात. बघा, एखाद्या व्यक्तीच्या नावे जे असणारे भाग असतात ते भाग पेढीमध्ये लाभप्रद म्हणून काय केलेले असतात, नोंदवलेले असतात आणि अशी व्यक्ती कंपनीची सभासद बनते. बघा, एखाद्या व्यक्तीच्या नावे असणारे जे भाग असतात ते भाग पेढीमध्ये लाभप्रद म्हणून नोंदवलेले असतात आणि अशी व्यक्ती कंपनीची कोण बनते, मग सभासद असते आणि अशा व्यक्तीला कंपनीचा सभासद बनता येतं. तसेच अभौतिक स्वरूप म्हणजे काय तर आर्थिक प्रतिभूती भौतिक किंवा कागद स्वरूपात न धारण करता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करणे, त्याला काय म्हणतात, अभौतिक स्वरूप. बघा, भाग हे कागदी स्वरूपात नसून ते कसे असतात, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतात, तर त्याला अभौतिक स्वरूप असे म्हणतात. आणि एखाद्या आर्थिक प्रतिभूती भौतिक किंवा कागद स्वरूपात धारण न करता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करणे त्याला अभौतिक स्वरूप असे म्हणतात. नंबर 4 आहे भाग हस्तांतर करून. भाग हस्तांतर बघा, एखाद्या व्यक्तीच्या नावे असणारे भाग ती व्यक्ती काय करते, स्वेच्छेने दुसऱ्याकडे भाग आपले हस्तांतर करते, त्याला भाग हस्तांतर असे म्हणतात. भाग हस्तांतर केल्यानंतर काय होतं, ती व्यक्ती कंपनीचा सभासद बनते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने विद्यमान भागधारकाकडून भागांची खरेदी केली व ती हस्तांतरणाची विनंती कंपनीने मान्य केली तर ती व्यक्ती कंपनीची नोंदणीकृत सभासद बनते. एखाद्या नोंदणीकृत जर भागधारक असेल, विद्यमान भागधारक असेल आणि या भागधारकाकडून जर व्यक्तीने भागाची खरेदी केली असेल आणि ह्या भाग हस्तांतरणाची विनंती जर कंपनीने मान्य केली असेल तर ती व्यक्ती कंपनीची नोंदणीकृत सभासद बनते. म्हणजे भाग हस्तांतरणामुळे व्यक्ती सभासद बनते. तसेच नंबर 5 आहे भाग संक्रमणामुळे. भाग संक्रमणामुळे तर भाग संक्रमणामुळे जर एखाद्या सभासदाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या वारसाला किंवा वंशजाकडे ते भाग संक्रमित होतात. तसेच मानसिक असंतुलन झाल्यामुळे एखाद्या भागधारक असेल, एखादा सभासद असेल आणि त्याचा मानसिक असंतुलन जर बिघडलं असेल तर मानसिक असंतुलन झाल्यामुळे ते भाग हे त्याच्या वारसाकडे जातात, दुसऱ्या व्यक्तीकडे जातात. तसेच कायद्याअंतर्गत जे भागाचे हस्तांतर होते त्याला भाग संक्रमण असे म्हणतात. आणि हे भाग संक्रमण कसं होतं, कायद्यामुळे होतं. कायद्यानुसार होणारे भागाचे हस्तांतर म्हणजेच भाग संक्रमण होय. म्हणजे एखाद्या सभासदाचा मृत्यू झाला असेल किंवा एखादी सभासद भागधारक असंतुलन म्हणजेच गेली झाली असेल तर अशा व्यक्तीचे भाग हे कायद्यानुसार त्याच्या वारसाकडे जातात, त्याला भागाचे संक्रमण असे म्हणतात. तसेच सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याचा वारस, सभासदांचा जर मृत्यू झाला असेल तर त्याचा वारस असतो आणि हा कायद्यानुसार जो वारस असेल त्या वारसाकडे ते भाग संक्रमित केले जातात. तसेच दिवाळखोरी असेल
तर अधिकृत व्यक्ती आणि मानसिक असंतुलन असेल तर प्रशासक याप्रमाणे संबंधित व्यक्ती सभासदाची जागा घेतात आणि याप्रमाणे ज्या संबंधित व्यक्ती असतात त्या सभासदाची जागा घेतात। नंबर 6 आहे एक व्यक्ती कंपनीची नामनिर्देशित व्यक्ती। एक व्यक्ती कंपनीची नामनिर्देशित व्यक्ती। तर नामनिर्देशित व्यक्ती तर एक व्यक्ती कंपनीच्या सभासदाचा मृत्यू झाल्यास, बघा एक व्यक्ती कंपनी असते आणि एक व्यक्ती कंपनीचे सभासद किती असतात, एकच असतो आणि ह्या सभासदाचा मृत्यू झाल्यास घटनापत्रकात ज्याचे नाव नामनिर्देशित केले आहे तो कंपनीचा मालक होतो। बघा एक व्यक्ती कंपनीसाठी किती सभासद संख्या असते, एकच सभासद संख्या असते आणि ह्या एक व्यक्ती कंपनीचा सभासदांचा जर मृत्यू झाल्यास घटनापत्रकामध्ये ज्या व्यक्तीचं नाव नोंद केलेलं आहे, नाम निर्देशित केले आहे, नाम निर्देशित केले आहे आणि तो कंपनीचा मालक होतो। म्हणजे घटनापत्रकामध्ये ज्या व्यक्तीचं नाम निर्देशित केलेलं आहे अशा व्यक्तीला कंपनीचा तो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला काय म्हणता येतं, कंपनीचा मालक म्हणता येते। तसेच मूक संमतीने सभासदत्व। नंबर 7 आहे मूक संमतीने सभासदत्व। तो मूक संमती तर ज्या व्यक्तीचे नाव सभासद नोंदवहीत चुकून प्रविष्ट झाले आहे अथवा तो सभासद असल्याचे भासवत असेल, जाणून बुजून आपले नाव नोंदवहीत राहू देत असेल, कंपनीला कळवत नाही किंवा चूक दुरुस्त करून घेत नाही, तर अशा व्यक्तीस सभासदत्व नाकारण्यापासून रोखले जाते। अशी जी व्यक्ती असते ह्या व्यक्तीला सभासदत्वापासून रोखले जाते। अशी व्यक्ती कंपनी विसर्जनाच्या वेळी सभासद म्हणून जबाबदार धरली जाते। अशी जी व्यक्ती असते जेव्हा कंपनीचं विसर्जन होणार आहे तर त्यावेळेस अशा व्यक्तीला जबाबदार धरले जाते। तसेच यालाच प्रतिबंधत्वाचा सिद्धांत असे म्हणतात आणि यालाच काय म्हणतात, प्रतिबंधत्वाचा सिद्धांत असे म्हणतात। तसेच आता यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे सभासदत्वाची संपुष्टता। सभासदत्वाची संपुष्टता। सभासदाची संपुष्टता आपल्याला अभ्यासायची आहे। तर पुढील एका कारणामुळे एखाद्या व्यक्तीचे सभासदत्व संपुष्टात येऊ शकते। पुढीलपैकी कोणत्याही एका कारणामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे व्यक्तीचे सभासदत्व जे पद असतं ते संपुष्टात येऊ शकते। नंबर 1 आहे सभासदाने आपल्या भागाचे हस्तांतर दुसऱ्या व्यक्तीस केल्यास। बघा सभासदाने आपल्याकडे जे असणारे भाग असतात आणि ते जर दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतर केले असेल तर तो सभासद राहत नाही, त्याचे सभासद पद काय होते, संपुष्टात येते। म्हणजे एका व्यक्तीने आपले भाग दुसऱ्या व्यक्तीला जर हस्तांतर केले असेल तर ती व्यक्ती कंपनीचा सभासद राहत नाही, म्हणजे सभासद पद त्या व्यक्तीचं काय होतं, संपुष्टात येतं। नंबर 2 आहे जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो, कंपनीचा जो भागधारक असतो त्या भागधारकाचा मृत्यू होतो, तसेच तो दिवाळखोर होतो आणि दिवाळखोर आणि मृत्यू झाल्यामुळे भागाचे संक्रमण होऊन भागाचे संक्रमण होते आणि त्याचे भाग ते कोणाकडे जातात, वारसाकडे जातात। तो
भागधारक असतो, सभासद असतो, यामध्ये राहत नाही, कारण त्याचा मृत्यू होतो किंवा तो दिवाळखोर होतो आणि त्याचे भाग त्याच्या वारसाकडे जातात आणि या कारणामुळे सभासद पद काय होते, संपुष्टात येते. नंबर 3 आहे जेव्हा कंपनी स्वतःच आपल्या भागाची परत खरेदी करण्याची तयारी दर्शवते. जेव्हा कंपनी परत आपल्या भागाची खरेदी करण्याची तयारी दर्शवते व सभासद त्याचे भाग कंपनीला विकतो व सभासद काय करतो, त्याचे भाग कंपनीला विकतो, तर अशा वेळेस सभासद पद काय होतं, संपुष्टात येतं. नंबर 4 आहे भागावरील मागणी हप्त्याच्या रकमेची वारंवार मागणी करून देखील भागधारकाने रक्कम न भरल्यास कंपनी भाग जप्त करते. वारंवार भागधारकाकडे भागाच्या रकमेची मागणी केली, भागधारक वारंवार मागणी करून सुद्धा भागाची रक्कम भरत नाही, तर कंपनी काय करते, ते भाग जप्त करते आणि असे भाग जप्त केल्यामुळे सभासद पद काय होतं, संपुष्टात येतं. नंबर 5 आहे कंपनीच्या सभासदाने नियमावलीनुसार कंपनीला भाग स्वेच्छेने परत केल्याने त्याचे नाव नोंदवहीतून कमी केले जाते. आणि एखाद्या भागधारकाने सभासदाने नियमावलीनुसार कंपनीला भाग स्वेच्छेने परत केले आणि कंपनीला भाग स्वेच्छेने परत केल्यामुळे त्याचे नाव नोंदवहीतून काय केले जाते, कमी केले जाते आणि एकदा नाव नोंदवहीतून कमी झाले तर त्याचं सभासद पद काय होतं, संपुष्टात येतं. नंबर 6 आहे कंपनीच्या भागधारणा अधिकाराचा उपयोग केल्याने. आता भागधारणा अधिकार म्हणजे काय, तर जोपर्यंत कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम सभासद परत करत नाही तोपर्यंत तारण म्हणून ठेवलेल्या भागांचे कंपनी सभासदाकडे हस्तांतर करत नाही आणि यालाच भागधारणा अधिकार असे म्हणतात. तर नंबर 7 आहे परतफेडीच्या अग्रहक्क भागाची मुदत संपल्यानंतर त्याची रक्कम परत केली की अग्रहक्क भागधारकाचे सभासदत्व रद्द होते आणि या कारणामुळे सुद्धा सभासदत्व काय होते, रद्द होते. नंबर 8 आहे माहिती पत्रकातील चुकीच्या विधानामुळे जर सभासदाची फसवणूक झाली असेल तर तो कंपनी बरोबरचा सभासदाचा करार रद्द करतो. बघा, कंपनीने माहिती पत्रकामध्ये चुकीचं विधान असेल, चुकीचं विधान केलं असेल आणि त्यामुळे जर भागधारक सभासद यांची फसवणूक झाली असेल आणि तो कंपनी बरोबरचा सभासदाचा जो करार असेल तो रद्द करू शकतो आणि हा करार रद्द केल्यामुळे काय होतं, सभासद पद हे संपुष्टात येतं. सभासदाला वाटतं की आपल्याला या कंपनीत सभासद राहायचं नाही, कंपनीचा सभासद व्हायचं नाही, तर तो कंपनीला काय करतो, करार कंपनी बरोबर झालेला जो करार असतो सभासदत्वाचा तो रद्द करतो आणि हा करार रद्द केल्यामुळे काय होतं, तो कंपनीचा सभासद राहत नाही, सभासद पद संपुष्टात येते. नंबर 9 आहे कंपनीचे विसर्जन झाल्यानंतर. बघा, कंपनीचे विसर्जन जर झाले तर सभासद पद काय होते, संपुष्टात येते. कंपनीचं विसर्जन झाल्यामुळे सभासद पद राहत नाही, ते आपोआपच काय होते, सभासद पद रद्द होते. तर कंपनीचे विसर्जन झाल्यानंतर सुद्धा कंपनीच्या सभासद जे पद असतं ते संपुष्टात येते, सभासद पद राहत नाही. तर यानंतर आपण अभ्यासणार आहोत सभासदांचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. तर कंपनीच्या सभासदांवर अनेक कर्तव्ये असतात, जबाबदाऱ्या असतात आणि अधिकार असतात. नंबर 1 आहे पुस्तके, दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार. कंपनीचे जे सभासद असतात त्यांना कंपनी संदर्भात जेवढे पुस्तकं असतील तर ते पुस्तके प्राप्त करण्याचा, दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार आहे. म्हणजे घटनापत्रक असेल, नियमावली असेल, हिशोब तपासणीचा अहवाल असेल, संचालकांचा अहवाल असेल, जमाकर्त्याची पुस्तके असतील, या सर्वांची प्रत त्याला मिळू शकते. तसेच याशिवाय सभासदाची नोंदवही असेल, कर्जरोख्याची तारण नोंदवही असेल, इतिवृत्त नोंदवही, सभेसाठी नियुक्ती केलेल्या प्रतिनिधीचे दस्तऐवज असतील, सादर करावी लागणारी विवरणपत्रे असतील आणि हे सर्व तपासण्याचा अधिकार कोणाला असतो, तर कंपनीच्या सभासदांना असतो.
असतो. हे सर्व दस्तऐवज पुस्तके प्राप्त करण्याचा अधिकार हा सभासदांना असतो आणि हे सर्व पुस्तके तपासण्याचा अधिकार कोणाला असतो तर तो सभासदांना अधिकार असतो. नंबर 2 आहे कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार. कंपनीविषयी सर्व मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार हा सभासदांना असतो. ते सर्व निर्णय घेऊ शकतात. जसे कंपनीच्या कार्यपद्धतीत बदल करणे, अधिकृत भागभांडवलात वाढ करणे, उद्दिष्ट कलमातील बदल करणे, नियमावलीतील बदल असेल, तसेच कंपनीचे अधिग्रहण वा विलीनीकरण असेल, एकमेव विक्री एजंटची नेमणूक असेल, कंपनीचे विसर्जन असेल आणि इत्यादी निर्णय हे जे इत्यादी मूलभूत निर्णय असेल तर हा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो तर कंपनीच्या सभासदांना असतो. तसेच कंपनीच्या सर्वसाधारण सभामध्ये सहभागी होण्याचा अधिकार. कंपनीच्या ज्या सर्वसाधारण सभा होतात आणि या सर्व सभेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार हा सभासदांना असतो. तसेच त्यांना सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका मिळण्याचा अधिकार असतो. प्रत्यक्ष सभेला उपस्थित राहण्याचा त्यांना अधिकार असतो. प्रतिनिधीची नेमणूक करण्याचा त्यांना अधिकार असतो. तसेच सभेतल्या चर्चेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार त्यांना असतो. सभेमध्ये जी चर्चा होते या सभेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार सुद्धा सभासदांना असतो. सभासद हे मुख्य व्यक्ती असतात. तसेच त्यांना मतदान करण्याचा सुद्धा अधिकार असतो. विविध मुद्द्यावर मतदान सुद्धा त्यांना करता येते. विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे, एखाद्या विशेष महत्त्वाचा कामासाठी त्यांना विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार हा सभासदांना असतो. तर इत्यादीचे अधिकार सभासदांना प्राप्त झालेले असतात. तसेच संचालकाची नेमणूक करण्याचा अधिकार असतो. तसेच संचालकांना बडतर्फ करण्याचा अधिकार सुद्धा सभासदांना असतो. सभासद काय करतात? सभासदच त्यांच्यातून संचालक निवडलेले असतात आणि या सभासदांना संचालकाची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. तसेच संचालकाची बडतर्फी करण्याचा अधिकार आहे. तसेच कंपनीचा वार्षिक जमा खर्च व हिशोब तपासणी संबंधित अधिकार सुद्धा संचालकांना असतो. कंपनीचे वार्षिक हिशोब तपासणी करण्याचा अधिकार संचालकांना असतो. तसेच कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार. कंपनीला जर नफा झाला आणि या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार सुद्धा सभासदांना असतो. तसेच भागधारणाबद्दलचे अधिकार सुद्धा सभासदांना असतात. तसेच कंपनीची अवशेष मालमत्ता मिळण्याचा अधिकार. कंपनीची जी अवशेष मालमत्ता असते आणि ही मालमत्ता मिळण्याचा अधिकार सुद्धा सभासदांना असतो. तसेच कंपनीच्या विसर्जन समयी कंपनीची सर्व देऊन झाल्यानंतर उरलेल्या मालमत्तेत सहभागी होण्याचा अधिकार हा सभासदांना असतो आणि ह्या मालमत्तेत सहभागी होण्याचा अधिकार कोणाला असतो तर सभासदांना असतो. तसेच खटला भरण्याचा अधिकार सुद्धा सभासदांना असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीचे सभासद या पाठामध्ये सभासदत्वाचे संपादन, तसेच सभासदाचे संपादन, तसेच सभासदाचे अधिकार असतील, कर्तव्य असतील आणि जबाबदारी असतील या मुद्द्याचा आज आपण अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.